अशोक खराचं आता काही खरं नाही. तरुणीवर 4 वेळा अत्याचार, 6व्या गुन्ह्यात काय घडलं? नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत असून कायद्याचा फास त्याच्या भोवती अधिकच घट्ट होत चालला आहे. अटक होऊन 1 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला असला तरी त्याच्यावर दाखल असलेल्या 15 गुन्ह्यांमुळे चौकशीचा ससेमिरा थांबण्याचं नाव घेत नाहीये. या सर्व प्रकरणांचा विशेष तपास पथकाद्वारे अत्यंत बारकाईने केला जातो आहे. खराची स्थिती सध्या अशी झाली की एका गुन्ह्यात त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली, लगेच दुसऱ्या गुन्ह्यात SITकडून त्याचा ताब्या घेतला जातोय. गुरुवारी न्यायालयाने खरातला 5व्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, परंतु हा दिलासा फार काळ टिकला नाही. कालच SITने 6व्या गुन्ह्यासाठी त्याचा ताबा घेतला आणि आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी खरातच्या कृत्याचे अत्यंत धक्कादायक तपशील न्यायालयासमोर मांडले. दैवी चमत्काराचा खोटा दावा करून आणि वैयक्तिक समस्या दूर करण्याचे आमिष दाखवून खरातने एका तरुणीवर 4 वेळा बलात्कार केल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं आहे. या गुन्ह्यात तो पीडितेला गुंगीकारक औषध मिसळलेलं पाणी पाजायचा असा गंभीर आरोप करण्यात आलाय आणि हे औषध नेमके कोणते होते आणि धार्मिक विधीच्या नावाखाली त्यांनी आणखीन किती फसवणूक केली आहे याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी 4 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, नाशिक.